प्रगतिशील विकसनशील द्रष्टा नेता मुख्यमंत्री विलासराव देशमुख। मुख्यमंत्री श्री विलासराव देशमुख महाराष्ट्राच्या राजकारणातलं एक प्रसन्न व्यक्तिमत्व। महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची धुरा 2 वेळा समर्थपणे पेलणाऱ्या विलासरावांची गेल्या 30 वर्षांची राजकीय वाटचाल उल्लेखनीयच म्हणावी लागेल। 26 मे 1945 रोजी लातूर जिल्ह्यातील बाभळगाव इथं जन्मलेल्या विलासरावांनी विज्ञान आणि कला शाखेतील पदवीसोबतच पुणे विद्यापीठातून कायद्याची पदवी देखील संपादित केली आहे। 1974 साली विलासराव बाभळगावचे सरपंच झाले आणि त्यांच्या राजकीय प्रवासाला प्रारंभ झाला। 1980 साली ते लातूर विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले आणि त्यानंतर विविध खात्यांचे राज्यमंत्री, कॅबिनेट मंत्री आणि थेट मुख्यमंत्री पदापर्यंत मजल मारताना विलासरावांनी आपल्या राजकीय घोडदौडीत पुन्हा मागे वळून पाहिलेलं नाही। 18 ऑक्टोबर 1999 रोजी विलासरावांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली तेव्हा सुमारे 34,000 कोटी रुपयांचं कर्ज राज्य शासनाच्या डोक्यावर होतं। विविध महामंडळांनी उभारलेलं सुमारे 4,500 कोटी रुपयांचं कर्ज आणि या सगळ्या कर्जापोटी राज्य शासनाला दरवर्षी भरावं लागणारं 5,500 कोटी रुपयांचं व्याज ही आकडेवारी पाहता राज्य शासन दिवाळखोरीत जाईल अशीच सगळी पार्श्वभूमी होती। मात्र विलासरावांनी राज्याची धुरा हाती घेतली आणि अतिशय समर्थपणे राज्याला या आर्थिक अडचणीतून बाहेर काढलं। ही आर्थिक कसरत करत असतानाच 8 घटक पक्षांना सांभाळून घेत सरकार चालवण्याचं विलासरावांचं राजकीय कौशल्य वाखाणण्याजोगंच आहे। या आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी विलासरावांनी जे काही निर्णय घेतले त्यात एनरॉन वीज प्रकल्पाबाबत त्यांनी दाखवलेला कणखरपणा महत्त्वाचा म्हणावा लागेल। एनरॉन वीज प्रकल्पामुळे महाराष्ट्राचा आर्थिक कणाच मोडला होता। राज्य वीज मंडळ या प्रकल्पाकडून वीज घेवो अथवा न घेवो कोणत्याही परिस्थितीत राज्य शासन एनरॉन प्रकल्पाला दरमहा 95 कोटी रुपये देण्यासाठी बांधील होतं। राज्य आर्थिक संकटात असताना ही वीज राज्याला परवडणारी नाही हे सांगण्याचं धारिष्ट्य विलासरावांनी दाखवलं। एनरॉनची वीज घेणं विलासरावांनी बंद केलं आणि एनरॉन करार मोडीत काढला। एनरॉनची संपूर्ण लढाई विलासरावांनी कणखरपणे लढली आणि जिंकली देखील। हा लढा देतानाची त्यांची हिंमत खरोखरच दाद देण्यासारखी आहे।